सागर सालुंके तुमच्या समोर आता मयुरेश वाघ आहे. नावाने फक्त वाघ आहे, बाकी आम्ही इकडे शहर उभे आहोत. समजलं, आमची डरकाय दिलं बाकी आहे त्याची पळतावी करून ठेवणार आम्ही, एवढं लक्षात ठेवा. दुसरी शिवसेना देखील तुमच्या समोर असणार आहे, काय संदेश द्या? दुसरी शिवसेना आहे ती, त्यांना काय संदेश देणार मी? जे गद्दार आहेत त्यांना संदेश देऊन काही उपयोग नाहीये, ते गद्दारी करणारच. उत्तर भारतीयों के मन में क्या चल रहा है? उत्तर भारतीय किसका बटन दबाए? उत्तर भारतीय शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे मसाल को ही दबाने वाले हैं. का ऐलान करे कि महापौर उत्तर भारतीय बैठेगा, तब समझूंगा कि भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय का शुभचिंतक है. ठीक है. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा जो उमेदवारी अर्ज आहे ते भरायला आता आणि 2च दिवस उरलेले आहेत. असं असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आता या निवडणुकीच्या रिंगणात जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत उतरलेला आहे. कोविडच्या काळामध्ये आपण जर पाहिला तर शिवसेना हा पक्ष लोकांच्या मदतीला धावलेला आपल्याला दिसून आलेला आहे. या पक्षाचं एक वैशिष्ट्य असं आहे की सर्व धर्म समभाव करून आज या पक्षाची मान्यता आपल्याला दिसते. असं असताना शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहे, त्यांची काय भूमिका असणार आहे जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्याकडे आलेलो आहोत. सर्वात प्रथम विवेकजी, एक चांगलं काम तुम्ही केलेलं आहे. ग्लोबल सिटी असेल, गोकुळ टाउनशिप असेल, किती फायदा या निवडणुकीत तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा होणार आहे? नक्कीच फायदा होईल. विरारच्या जनतेने बघितलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे शिवसैनिक पदाधिकारी कोविड काळात त्यांनी जे काम केले, कार्य केले, लोकांसाठी ते धावून गेले दिवस रात्र. आता जनतेला त्याचं मतांमध्ये रूपांतर कसं होईल याच्यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. आणि आज तुम्ही हे शक्ती प्रदर्शन बघताय. एवढी लोकसंख्या म्हणजे अर्ज नामांकन भरताना भारतीय जनता पार्टी पक्षाकडे पण नाही आहे आणि बहुजन विकास आघाडीकडे पण नाही आहे. जेवढी लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहेत. खरं आहे की या पक्षाला मांडणारा शिवसैनिक जो आहे, भलेही मोठे नेते शिवसेनेला सोडून गेले असतील, परंतु जो तळागाळातला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे तो मात्र उद्धव साहेब यांच्या बरोबर राहिला. मॅडम, तुमचं नाव सांगा. कल्पना होटकर. कोणत्या प्रभागामधून लढत आहे? 2 नंबरमधून. 2 नंबरमध्ये तगडी लढत असणार आहे. हो, शत्रू मजबूत आहे, काय सांगा? शत्रू मजबूत असू दे, आता जनतेला कौल द्यायचा आहे, जनतेला निवडायचं आहे की त्यांचा कोण आहे, त्यांच्या बरोबर कोण उभा आहे. 2 बलाढ्य शत्रू तुमच्या समोर आहे. एक दुसरी शिवसेना देखील तुमच्या समोर असणार आहे, काय संदेश द्या? दुसरी शिवसेना आहे ती, त्यांना काय संदेश देणार मी? जे गद्दार आहेत त्यांना संदेश देऊन काही उपयोग नाही आहे, ते गद्दारी करणारच प्रत्येक वेळेस. फक्त जनतेला आता काय समजायला पाहिजे की कोणाला कौल द्यायचं आहे, कोणाच्या पाठीशी उभे राहायचं आहे. आज जे इथे चाललेलं आहे वसई विरारमध्ये ते खूप विचित्र चाललेलं आहे राजकारण. ते त्याच्यामुळे आम्ही उभे आहोत आणि आम्हाला जिंकून यायचं आणि जनतेला हे कौल द्यायचं आहे. लाडक्या बहिणीने आता त्यांनी डबल पैसे टाकलेत. लाडक्या बहिणीनं डबल पैसे टाकलेत, पण काही बहिणींना बंद केले. त्यांचं काय? ज्यांना आवश्यकता आहे त्यांचे पैसे बंद केलेत. आता त्यांनी नवीन कारण काढतात. ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना नाही देणार, ज्यांच्याकडे IT रिटर्न्स आहेत त्यांना नाही देणार. मग हे तुम्ही कायदे तेव्हा का नाही काढले? जेव्हा तुम्ही उभे होते इलेक्शनला तेव्हा का नाही काढले? आज का काढले? आणि लाडक्या बहीणच्या योजना चालू आहे, आता ही नगरपालिका होऊन जाऊ दे, हे बंद करणार. 50% लोकांच्या महिलांच्या बंद झालेले आहेत पैसे, त्यांना नाही येत आहेत. आणि जे आता चालू आहेत तेही बंद होणार. सरकारने या लाडक्या बहिणींबरोबर फसवणूक केली का? जरूर. त्यांचं असं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीची फसवणूक केलेली आहे. निवडणूक जवळ आली की लाडकी बहीण आठवते, परंतु निवडणूक संपल्याच्या नंतर मात्र सरकारला लाडकी बहीण आठवत नाही. आपल्याबरोबर ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे तुम्ही ज्यावेळेला तरुण होतात ते आता या वयापर्यंत शिवसेनेसाठी झटताय. युतीसाठी तुम्ही धावपळ केली होती, युती तुटली. काय कारण आहे युती तुटण्यामागचं? युती तुटली म्हणजे आम्ही बाळासाहेबांचे कट्टर सैनिक आहे आणि आजपर्यंत उद्धवजीने सामान्य शिवसैनिकांना उमेदवारी दिलेली आहे. आमच्याकडे कोणी पैसे घेऊन आयात केलेले उमेदवार नाही मिळत. सामान्य शिवसैनिक जे लोकांकडे पोचतो आणि लोकांचे जे गरजा आहेत ते पूर्ण करतो, त्यासाठी उमेदवारी दिलेली आहे. खरं आहे. सागर सालुंके तुमच्या समोर आता मयुरेश वाघ आहे. नावाने फक्त वाघ आहे, बाकी आम्ही इकडे शहर उभे आहोत. समजलं, आमची डरकाय दिलं बाकी आहे त्याची पळतावी करून ठेवणार आम्ही, एवढं लक्षात ठेवा. आणि काय आमचं काम बोलतं, आम्ही फक्त बडबड करून वगैरे नाही. आता जनतेला माहीत आहे, जनतेला कळलंय की कोण काम करते आणि कोण फक्त जुमले सोडते. त्यामुळे विजय हा नक्की आमचाच आहे. क्या बात आहे, विजय हा नक्की आमचाच आहे. आपल्यासोबत अभिजित सांगळे देखील आहेत. एक चांगले उमेदवार म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात त्या ठिकाणी देखील तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. एकीकडे बहुजन विकास आघाडी तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी. तिसरी लढत तुम्ही कशी देणार आहात?
तिसरी लढत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना पक्ष त्यांच्यातर्फे देणार आहे आणि चांगलीच देणार आहे. कारण की बहुजन विकास आघाडी असो किंवा BJP असो, आगाशी प्रभाग, बोईंज प्रभाग इतका प्रभाव नाही आहे जितका आपल्याला विधानसभेतही दिसला, लोकसभेतही दिसला. समान मतदारांनी आपण विधानसभेतही त्यांना टक्कर दिलेली आहे आणि लोकसभेतही टक्कर दिलेली आहे. त्याच्यामुळे येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नक्कीच जनतेचा काही कौल, मी केलेली काही कामे आहेत, आमच्या पॅनलनी काही केलेली कामे आहेत, आपला दवाखाना असो, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण आगाशीमध्ये आणला, हॉस्पिटलचं काम 35 बेड हॉस्पिटलच्या कामाचा प्रस्ताव मांडलेला आहे, लाईटचा विषय असो, आगाशीचा सगळ्यात मोठा विषय तो आपण घेतलेला आहे. काम बघून जनता आपल्याला मत देईल हे आपण मानून चाललेले आहेत आणि स्वतंत्रपणे यावेळेस आपण मशाल घेऊन उभे राहिलेले आहेत. आपल्यासोबत एक उत्तर भारतीय चेहरा देखील है. ऐसा कहा जाता है कि वसई विरार के अंदर उत्तर भारतीय जिसको वोट देगा उसका महापौर वसई विरार में बैठेगा. ऐसे में उत्तर भारतीयों के मन में क्या चल रहा है? उत्तर भारतीय किसका बटन दबाएंगे? उत्तर भारतीय शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे मसाल को ही दबाने वाले हैं, क्योंकि सब बोलता है उत्तर भारतीय के बदौलत जीता है. बराबर है, 50% उत्तर भारतीय, 50% महाराष्ट्रियन वोट है यहाँ पे नालासोपारा बसे विधानसभा में. पर मैं बीजेपी को आज आह्वान करना चाहता हूँ कि एक दिन अभी और नॉमिनेशन का टाइम बाकी है. अगर ताकत है, अगर सही में उत्तर भारतीय का पार्टी है, अगर भारतीय जनता पार्टी, तो 50% उत्तर भारतीय को टिकट दे. अभी भी एक दिन बचा हुआ है. और नहीं तो महापौर का ऐलान करे कि महापौर उत्तर भारतीय बैठेगा, तब समझूंगा कि भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय का शुभचिंतक है. ठीक है, बोलने से नहीं होता है. और आज आंख खोल करके भारतीय जनता पार्टी देख ले कि भगवा ही झंडा फहरा रहा है, हरा झंडा नहीं फहरा रहा है शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे. ठीक है, तो मैं दोनों आमदार को बोलना चाहता हूं कि सुबह आप निकलते थे घर से, नारियल गाड़ी में डालते थे, गोनी और 3-4 नारियल हर जगह पे फोड़ते थे. नारियल फोड़ने से विकास नहीं होता है, विकास धरातल पे आके करना पड़ता है. पहला चीज. दूसरा काम ये है कि आपका जो काम है, रेल लाना या ट्रेन लाना या कहीं पे हाईब्रिड बनाना या जो भी है काम, वो काम आपका है, वो नगर सेवक का काम नहीं है. उसको नगर सेवक के काम के लिए मत गिनाओ. नगर सेवक का मतलब है नौ से नल, ठीक है, ग से गटर, र से रास्ता. ये 3 काम है जो उसको सेवा देगा पब्लिक को, उसी को नगर सेवक कहा जाता है. ये काम का आह्वान करे. और 1 साल में दिखा है कि भारतीय जनता पार्टी एक भी काम ये काम पे नहीं किया है. आपण जर पाहिलं तर शिवसैनिकांमध्ये प्रचंड जल्लोष आपल्याला पाहायला मिळतंय. इथून आता जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत शिवसैनिक आपला उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहे. आता पाहण्यासारखं ठरेल की हा शिवसैनिक लोकांकडनं मतदान कशा प्रकारे मागणार आहे, कशा प्रकारे आपल्या पक्षाचं काम करणार आहे. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.